ना एक इन्स्टिट्यूशन होती खरं सांगायचं तर मी अश्वी बिरावून तिच्याकडे अशी बघत होते की ती काय करते, कशा प्रकारे करते. हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तिच्या डोळ्यात पाणी यायचं. ती अमेझिंग होती म्हणजे त्या बाबतीमध्ये. आम्ही खूप मस्ती करायचो, खूप तिला इरिटेट पण करायचो मी. कारण तिच्याकडनंच मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. खरं तर तिचे व्हिडिओ बघताना तिची खूप आठवण येते आणि असं वाटतं की ती आहे आता काही दिवसांमध्ये परत येईल. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण अगदी मजेत. आणि बघताय ना तुम्ही, सेटवरून शूट करते मी हा ब्लॉग. कारण टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल काय कारण आहे. मला आजीबद्दल काही सांगायचं आहे, काही छान आठवणी तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. खूप लोकांचे मला मेसेजेस येत आहेत, DMs येत आहेत इंस्टाग्रामवर की पूर्ण आजीला आम्ही मिस करतो आहे. तर मी तर खूप जास्त मिस करते आहे. तर त्याबद्दलचा हा ब्लॉग असणार आहे की सुभेदार फॅमिली मला कोणाला या ब्लॉगमध्ये इन्क्लूड करता येतं आहे ते बघते मी. आणि सगळ्यांकडून थोडे आपण किस्से ऐकूया पूर्ण आजीबद्दल आणि आमच्या पूर्ण एक्सपिरियन्सबद्दल. त्याचा हा ब्लॉग असणार आहे. त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. सुरुवात मी माझ्या किस्स्यांपासून करते आणि हळूहळू एकेका मेंबरकडे घेऊन जाते कॅमेरा, भेटवते प्रत्येकाला. काय वाटतंय, काय किस्से सांगतायत ते आपण बघूया. आता मी फारच वेगळी दिसतीये कारण सगळ्यांचे बाईट्स घेतले. इंट्रोडक्शनचं मी शूट केलेलं आहे, ते पाहिलंच तुम्ही. पण सगळ्यांचे बाईट्स घेतले मी आणि माझ्या स्वतःचं जे काही होतं ते मी अजिबातच सांगितलं नाही. मला काय वाटतं पूर्ण आजीबद्दल किंवा तिचा एखादा किस्सा किंवा कोणतीही आठवण. कारण मला थोडासा वेळ घ्यायचा होता आणि इमोशनल न होता आणि खूप छान तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. म्हणून मी खूप वेळ घेतला आणि एक किमान 3 ते 4 दिवसानंतर मी हा व्हिडिओ शूट करते आणि टाकते. बाकीच्यांचे बाईट्स तुम्ही पुढे बघालच. पण माझा मी खूप उशिरा शूट केला आहे, त्यामुळे मी आता असं घरून व्हिडिओ रेकॉर्ड करते. आज लवकर माझं पॅकअप झालं, सो मला येऊन हे शूट करता आलं कारण की मला हा व्लॉग लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. तर पूर्ण आजीचा किस्सा असं ॲज सच काही नाही, पण माझे ना खूप लाड करायची. पहिल्यापासूनचं मी तुम्हाला सांगते की जेव्हा आमची सिरियल सुरू झाली 2023 साली, कधी बरं सप्टेंबरमध्ये आमचं शूटिंग सुरू झालं होतं, तेव्हा माझं शूट नव्हतं लागत. ऑक्टोबरपासून आमचे घरातले सीन सुरू झाले आणि डिसेंबरपासून ऑब्व्हियसली टेलिकास्ट सुरू झाला. स्टार्टिंगला आमचे फार सीन नव्हते लागत. माझे सीन सुरुवात झाली जानेवारीपासून, माझे आणि आजीचे घरातले भरभरून सीन यायला. आणि पहिलंच असं होतं की मी आणि आजी एकत्र असणार पूर्ण ह्याच्यामध्ये. तर आमचे कॉम्बिनेशनचे इतके सीन दोघींचे इतके लागायचे ना की आम्हाला खूप मजा यायची सीन शूट करायला. लंचनंतर कधीतरी लोकांना ब्रेक देण्यासाठी म्हणून, म्हणजे इतर आर्टिस्टला ब्रेक देण्यासाठी म्हणून मग लंचनंतर आमचे सीन लावायचे किंवा लंचच्या आधी आजी रेडी होऊन आल्यानंतर, म्हणजे ती येऊन थोडासा वेळ घ्यायची, थोडा जास्त वेळ घ्यायची रेडी व्हायला. तर तिचं झाल्यानंतर मग आधी 2 जणांचे सायली अर्जुनचे सीन आणि मग अस्मिता आणि पूर्ण आजीचे सीन पूर्ण आजीच्या रूममध्ये असे वगैरे आम्ही शूट करायचो. त्यामुळे आमचे स्टार्टिंगला खूप दोघींचे सीन लागले. तिथून आमचं ॲक्च्युली बॉन्डिंग सुरू झालं आणि सेटवर सगळ्यात छान रिलेशन पहिलं जे माझं कोणाबरोबर झालं असेल ते होतं पूर्ण आजी. आमची केमिस्ट्री अमेझिंग होती ऑफ सेटही. आणि लोकांचं असं व्हायचं की अरे हिचं आणि पूर्ण आजीचं काय कौतुक आहे, इतक्या आम्ही गप्पा मारायचो, इतक्या आम्ही एकत्र असायचो. तिने हातात काठी घेण्याच्या आधी मी आय वॉज हर काठी इन द सिरियल. म्हणजे आधी तिचे काही पहिले स्टार्टिंगचे जर तुम्ही एपिसोड्स पाहिले असतील तर तिने कधीच काठी वापरली नव्हती आधी. एक 6 महिने सिरियल सुरू झाल्यानंतर 6 महिन्यानंतर तिने काठी वापरायला सुरू. तर आधी मी तिला हात देऊन सीनमध्ये घेऊन यायचे. तर इतकं खूप छान असं बॉन्डिंग होतं आमचं. आणि आजी एक सीन कर ना गं, एकच सीन आहे. ती म्हणायची नाही गं अस्मिता. मला कधी कधी असं होतं की मी फोर्स केलं का तिला खूप काम करण्यासाठी, पण तिनेच मला हे जे तुम्ही माझं सगळे कौतुक करतात किंवा माझ्याबद्दल जे बोलतात की
मी खूप काम करते आणि खूप एनर्जेटिक असते, ती बाई ह्या वयामध्ये एवढं काम करायची. लिटरली सांगते, इतकी मोठी मोठी वाक्य असायची कधी कधी तिला आणि खूप थकायची, पण तरीही ती थांबून काम करायची आणि कामाचं महत्त्व तिला खूप होतं, जे मी तिच्याकडून या सिरियलसाठी किंवा इथून पुढे मी जेवढं काम करत राहीन. तर ज्योती चांदेकर किंवा माझी पूर्णाजी ही या गोष्टीसाठी मी नेहमी लक्षात ठेवेन की काम हे आपण जर आर्टिस्ट आहोत, अभिनेत्री आहोत, तर आपल्याला काम कसं टिकवायचं किंवा आपला प्रामाणिकपणा कसा असला पाहिजे हे मी आजीकडून शिकले. किस्सा असा सांगायचा तर माझ्यासाठी हळूच ती मुगाचे जे आप्पे होते, ज्याची रेसिपी मी रिसेंटलीच टाकली आहे रीलमध्ये एका, तर ते ती मला करून घेऊन यायची आणि मिरचीचा ठेचा आणायची माझ्यासाठी स्पेशल. तिची जी एक म्हातारी होती, म्हणजे तिची जी हेल्प होती, ती उत्तम असा ठेचा करायची. तर मध्ये जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा आजी बाकी कोणालाच डबा नाही द्यायची आणि माझ्यासाठी मुगाचे आप्पे यायचे आणि चटणी आहे. ती चटणी तर इतकी अमेझिंग होती. तर असं खाण्यापिण्याचे लाड तिने खायला प्यायला तिला स्वतःलाच इतकं आवडायचं आणि तेच ॲक्च्युली रिफ्लेक्ट झाले तिच्या पूर्ण हेल्थवर. पण बाकीच्यांचे पण खाण्यापिण्याचे लाड ती खूप करायची. मी तिला म्हटलं होतं की पुण्याला गेलीस तर काहीतरी घेऊन ये. मग तिने एकदा क्रीम रोल घेऊन आली होती आणि मग एकटी माझ्यासाठी कशाला, मग ती म्हणाली बाकीच्यांना पण आवडतात का. मग परत जेव्हा पुढच्या महिन्यात गेली तर सगळ्या युनिटसाठी तिने क्रीम रोल आणले आणि प्रत्येकाने 2-2, 3-3 क्रीम रोल उचलले होते त्या बॉक्सेसमधून. तर एवढी ती क्रीम रोल घेऊन आली होती. असे खाण्यापिण्याचे लाड करायचे. तिला नटण्याचं इतकं कौतुक होतं, लिटरली सांगते. आम्हाला कधी कधी सांगायला लागायचं आजी अगं मेकअप थोडं कमी कर, आम्ही बघ किती साध्या दिसतोय. तरीही ती त्या कॉन्फिडन्सनी की हो हे चालणार, मला चॅनलने सांगितलंय मी सुंदर दिसली पाहिजे, घरंदाज दिसले पाहिजे, तर ती अशी नटून थटून असायची. तिच्याकडून पूर्ण म्हणजे मला एक कन्क्लूड करायचं तर कामाचा प्रामाणिकपणा असला ना तर तो तुमच्या पूर्ण करिअरवर रिफ्लेक्ट होतो आणि कधी ना कधी तुमच्या कष्टाचं चीज तुम्हाला मिळतं, हे मला तिने सांगितलं आहे आणि ते मी फॉलो करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता बघूया बाकीचे काय काय बोललेत. याचा व्लॉग मी ऑलरेडी शूट केला आहे, पण काय काय बोलत खूप छान छान सगळ्यांनी रिॲक्शन दिल्यात, किस्से सांगितले. स्पेशली सुभेदार फॅमिली ज्याचा हा व्लॉग आहे, तर प्रत्येकाने तिच्याबद्दल खूप छान छान गोष्टी सांगितल्या, त्यामुळे पूर्ण व्लॉग बघा. तर पूर्ण आजीची लाडकी नाचून जुई सायली म्हणजे जुई, ती काय सांगते आपल्याला पूर्ण आजीबद्दल ऐकूया. पूर्ण आजीबद्दल म्हणजे माझी म्हातारी ॲक्च्युली तिच्याबद्दल सांगण्याचा एक असा किस्सा नाही आहे, कारण ती ना एक इन्स्टिट्यूशन होती खरं सांगायचं तर. मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे किस्सा टाईप्स. पहिल्यांदा जेव्हा सायली तिचं लग्न करून ह्या घरामध्ये येते सुभेदारांच्या, तेव्हा सुभेदार ॲक्सेप्ट करत नाहीत आणि आम्ही दाराच्या बाहेर असतो आणि हे सगळे सुभेदार दाराच्या आत असतात आणि पूर्णाजी खूप चिडलेली असते, अर्जुनला कानफटात मारते आणि खूप काय 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 ऐकवते. तर तेव्हा आहे ना मला ॲक्च्युली सीनमध्ये सायलीला तिच्याकडे बघायचं नव्हतं. सायली फक्त रडत असते कसा, पण मला तिच्याकडे बघणं हे कंट्रोल होत नव्हतं, कारण ती ज्या प्रकारे एक्सप्रेस करत होती, ज्या प्रकारे ती सीन करत होती, तर मी अशी उभी राहून तिच्याकडे अशी बघत होते की ती काय करते, कशा प्रकारे करते. ती आमची तशी पहिली भेट आणि त्यानंतर मग आमचे सीन्स सुरू झाले. खूप किस्से आहेत तिच्याबरोबरचे आणि ती ना माझ्या आजीची लुकलाईक आहे, त्यामुळे मला तिच्याशी खूप चांगलं एक रिलेशन झालेलं. रोज ती ओरडा खायची, म्हणजे ह्या सेटवर कोणाचा ओरडा खात नसेल एवढा ती माझा ओरडा खायची खाण्यापिण्यावरून, कारण सगळं अनहेल्दी शोधून शोधून ती खायची आणि त्यामुळे मी तिला खूप ओरडायचे. माझ्याच बाजूला बसायची ती रोज आणि मी नाही सांगू शकणार ॲक्च्युली सगळं तिच्याबद्दलचं, कारण जो लॉस आम्हाला झालेला आहे ना, जे आम्हाला सगळ्यांना ह्या सेटवर ती गेल्यानंतर येताना जे आम्ही फेस केलं ना, ते असं शब्दात नाही एक्सप्रेस करता येणार आहे. पण ती एक वेगळं रसायन होती, म्हणजे आर्टिस्ट म्हणून तर होतीच होती, पण ॲज अ पर्सन म्हणून पण. जातानासुद्धा तिच्या पायाला ब्लू कलरचं जेल पॉलिश लावलेलं होतं आणि ही एक अशी म्हणजे आय थिंक आता मोनिकाने सुद्धा त्याच रंगाचं जेल पॉलिश केलेलं आहे आणि त्यामुळे मला असं झालं की हौशी बाई होती, म्हणजे आम्ही पण नाही होत एवढ्या हौशी जेवढी ज्योतिताई हौशी होती आणि दिलखुलास जगली ती.
आणि नाही सांगता येणार, पण आम्ही खूप मिस करतो तिला. मी खूप मिस करते म्हातारीला. तिची खुर्ची आहे इथे ॲक्च्युली. ती खुर्ची, त्या खुर्चीवर आम्ही नाही बसत जनरली, कारण ती खुर्ची तिची असायची, त्याच्यावरती बसायची आणि आतल्या टेबलवरती पाय ठेवून बसायची. सुजलेले असायचे ह्या टेबल आणि पाय सुजलेले असायचे तिचे सतत, म्हणून त्या टेबलवर ठेवायची. पण कसं होतं ना, आपण म्हणतो शो मस्ट गो ऑन वगैरे सगळं काही, बट मनात ना या सगळ्या गोष्टी खूप राहतात आणि त्याला कधीच काय म्हणतो आपण, त्याला कधीच क्लोजर नाही मिळत काही गोष्टींना. आणि या बाबतीत पण आम्हाला क्लोजर नाही मिळणार आहे की इतकी घाई का करावी तिने जाण्याची. इतकी व्यवस्थित होती, जाताना बोलली मला की 5 दिवस जाते पुण्याला, तशी मी जाऊन येते. आणि आम्हाला डायरेक्ट बातमीच आली. त्यामुळे आजी, म्हातारे, परत जेव्हा केव्हा भेटू ना तेव्हा मला सगळं आन्सर कर की तू हे असं का वागलीस. मला खूप उत्तरं द्यायला लागणार तुला, त्यामुळे माझे प्रश्न तयार आहेत, कारण की मला तिच्या रूममध्ये बसायला. पण आत्ता जाऊन आले पहिल्यांदा ती गेल्यानंतर तिच्या रूममध्ये मी आत्ता गेले. आणि हे म्हणजे मला असं रडता नाही आहे किंवा असं आहे, बट खूप वाईट आहे, फिलिंग वाईट. तिचे चपला आहेत माहिती, अजूनही घेऊन नाही गेले तिकडे, मग ते बघून असं होतं यार काय, हरकत नाही. तर अशी होती जुईची मेमरी. तर पूर्ण आजीची लाडकी सून आहे माझ्याबरोबर, म्हणजेच कल्पना, म्हणजेच प्राजक्ताताई. आता ती आजीबद्दल काय सांगते ऐकूया. पूर्णाजी म्हणजे ज्योतिताईच्या बरोबर ना माझी खरं तर दुसरी सिरियल आहे. आधी मी तिच्याबरोबर छत्रीवाली केली होती. मग माझं भाग्य म्हणून मला परत ह्या मालिकेत तिच्यासोबत अगदी जवळून काम करता आलं. आणि आधी ती आमची ज्योतिताई होती, मग ज्योतिताईची मग ती पूर्णाई झाली. मग पूर्णाईची ती आमची कधी म्हणायची अगं ये आजी, मग कधी म्हणायची अहो सासूबाई, असं करत करत ती आमची सगळ्यांची खूपच लाडकी होती. म्हणजे काय काय म्हणायचं. आणि सांगू का, खरं तर ना म्हणजे ज्योतिताईमध्ये ना आमच्या खरं सेटवरची ती सगळ्यात मोठी वयाने सगळ्यात मोठी व्यक्ती ही आमची ज्योतिताई होती, आमची पूर्णाई. पण सगळ्यात जे लहान जे मूल आहे ना ते तिच्यामध्ये दडलं होतं अक्षरशः. म्हणजे अख्ख्या युनिटमध्ये सगळ्यात लहान ती होती. हट्टी होती ती, खूप हट्टी होती. आणि स्वतःच्या तब्येतीची अजिबातच काळजी घ्यायची नाही, त्याच्यामुळे ती आमच्या सगळ्यांच्याकडनं ना खूप ओरडा खायची. तिला डायबिटीस होता, तिला बीपी होता, तिला जेवणात वरतून तिला मीठ लागायचं. तिला गोड गोड म्हणजे प्रचंड तिला आवडायचं. म्हणजे तिला जेवायला बसलं किंवा आम्ही कुठेही काही असं गोडाचं तर तिच्यापासून मी टाळायचो, पण तिला लागायचंच गोड. मग आम्ही ओरडतो नको ना ग ज्योतिताई खाऊ सगळं गोड, तुझ्या तब्येती का तर नको खाऊस वगैरे. आम्ही सगळेच तिला खूप बोलायचो. पण ना तिचा एक चांगला स्वभाव असा होता की ती ना कधीच कोणावरती कुठचाच राग नाही धरायची. मी तिला सगळे कोणी किती बोललं तरी ती सगळं असं ना, म्हणजे लहान मुलं कसं ना आपण ओरडलं ते हसतं, तशी ती हसायची, परत मस्करी करायची. आणि खूपच अशी म्हणजे मस्तीखोर होती ती, खरं म्हणजे खूपच मस्ती करायची. पण तेच, पण तिच्यातली मस्ती म्हणजे आम्ही जेव्हा रिडिंग करायचो तिची एक ती ठरलेली खुर्ची, त्या खुर्चीमध्ये आजही कोणी बसत नाही. तिची ती जागा ती तिच्याच करता आम्ही ठेवतो. जेवतानाची तिची जागा ठरलेली होती, तिथे पण शक्यतो कोणी बसत नाही. आणि आता कालच ना आमच्या सेटवरती ह्या महासंगमच्या करता त्याचा TRP चांगला आल्यामुळे त्याच्यामुळे चॅनलनी केक पाठवला होता. आणि तिचं कसं होतं ना, केक आपल्यानंतर ना ती ना सगळ्यांना केक भरवायची, सगळ्यांना केक भरवायची, कोणालाही नाही. म्हणजे अख्ख्या युनिटमध्ये ती सगळ्यांना तिच्या हाताने ती केक भरवायची. आणि मग त्याच्या बरोबर तिला बाकी सगळे तिला पण भरवायचे केक. म्हणजे तिचं ते जेस्चरच काही वेगळं होतं. मग आम्ही बोलतो ज्योतिताई तू ह्या निमित्ताने खूप केक खातीये. तर काल जेव्हा केक पाठवला ना तेव्हा खरंच म्हणजे असं ना तो केक कापायची इच्छाही होत होती, कारण तिथे तिची उणीव खूपच भासत होती. आणि मी म्हटलं की नाही, तो छोटासा पीस तरी तिच्या नावाने बाजूला ठेवायचा, कारण ती असती तर म्हणजे एक तर सगळ्यांना वाटते आणि तिच्या नावाने तो पीस बाजूला ठेवायचा. तिचं सगळ्यांवरतीच ती खूप प्रेम करायची. आणि जसं म्हटलं की तिच्यात जसं लहान मुलं होतं तशीच ती म्हणजे ऑन स्क्रीन म्हणजे तिचं सीन करायला गेल्यानंतर ती वेगळीच काय ती
व्हायची. म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये ती इतकी घुसायची. करिश्मा एक वेगळा तिचा. ती जेव्हा सीन करायला लागायची ना, मग तो सीन अगदी खूप असं इमोशनल असला तरी ना, तिला जर का सांगितलं सचिनने की ज्योती ती आता डोळ्यात पाणी आणतं, तिच्या म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तिच्या डोळ्यात पाणी यायचं. ती अमेझिंग होती. म्हणजे त्या बाबतीमध्ये तिचा कोणीच हात धरू शकणार नाही. काय वेगळीच होती म्हणजे ज्योती ते. आणि खरंच म्हणजे तिला आम्ही खूप मिस करतो. आणि तिच्या जागी खरं सांगायचं म्हणजे दुसरं कोणाला इमॅजिन सुद्धा नाही करू शकत की ह्या इथे आमची पूर्ण कोण वेगळी असू शकते. हे आम्ही नाही इमॅजिन करू शकत. तिच्याबद्दल काही किस्सा वगैरे काही तुला आठवतं? किस्सा म्हणजे काय माहितीये का, ती ना एक तर दागिन्याने खूप मढायची. अरे बापरे. आता मी तिच्याच खोलीत आहे ऍक्च्युली. तर तिचं इथे सगळं तिच्या बांगड्या बिगड्या असायच्या, तिच्या काय तिचे ड्रॉवर्स मध्ये ना सगळे तिचे ज्वेलरी, केवढी तरी ज्वेलरी असायची. तर आमचा एक तो ह्याचा सीन होता मंगळागौरीचा वगैरे असा. आणि ती मला नेहमी म्हणायची, अगं काय तू घाल ना दागिने, घाल ना दागिने. म्हटलं का बाई मला एवढे पुरे आहेत. तर तुझ्या इतकं म्हटलं मॅचिंग म्हटलं मी नाही करू शकत. पण मग तिने एकदा ना मला हट्टाने, नाही प्राजक्ता आज तू एक घालच असं करून तिने मला तिच्या जवळचा एक सेट हक्काने घालायला दिला. नाही तू पण छान वाटली पाहिजे, दागिन्यांनी म्हटली पाहिजेस. म्हणजे इतकं तिला होतं ते. आणि मजा म्हणजे ना तिला मेकअपची पण खूप आवड होती. आणि पर्टिक्युलर अगदी माझं नोज कटिंग स्ट्रेट करा, मग ती मी टचअपला सुद्धा माझं नोज कटिंग, मग तिचं ते लिपची काय म्हणायचं किती धनुष्यबाण काढले, किती किती ब्लश ऑन, पण नाही म्हणे मी खानदानी वाटली पाहिजे वगैरे असं सगळं तिचं असायचं माहितीये. म्हणजे माझ्यामुळे आहे ठरलं तर मग तर TRP मी सुभेदार वाटली पाहिजे वगैरे असं तिचं सगळं चालायचं. खूपच गोड होती ती. आमच्या मेमरीमध्ये आयुष्यभर आजी राहणारच आहे. आता जितके वर्ष आम्ही इथे आता काम करू तितके वर्ष तिची आठवण आम्ही प्रत्येक सणाला, प्रत्येक इव्हेंटला, प्रत्येकाला मिस करू. आणि आता पण आम्ही जेव्हा तिच्या नावाचे सीन्स करतो ना, तेव्हा मला फील होतच की म्हणजे अरे यार इथे पाहिजे होती. आणि प्रत्येक आमच्या सेटमध्ये तिच्या जागा ठरलेल्या होत्या. म्हणजे पूर्ण टेबलवरती ती त्या जागी बसणार, हॉलमध्ये ती तिथे बसणार, असं सगळं तिच्या जागा सगळ्या त्या ठरलेल्या होत्या. त्याच्यात त्या जागी गेलं की वाईट वाटतं. अजूनही ठीक आहे. मिस यू पूर्णाची, मिस यू ज्योतिताई. आता माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अमित म्हणजे अर्जुन. आजीबद्दल काहीतरी किस्सा, काहीतरी आठवण सांग ना प्लीज. सांगायचं होतं मला, पण असंच नाव घेतल्यावरतीच मागून असं जल्लोष सुरू झाला. आणि गणपतीचंच नाव सुरू आहे, गीत सुरू आहे. आजीच्या बऱ्याच आठवणी आहेत आणि आजीकडनं मला बरंच काही शिकायला सुद्धा मिळालं. म्हणजे आजी कधी आम्ही खूप मस्ती करायचो, खूप तिला इरिटेट पण करायचो मी, कारण तो माझा मूळ स्वभाव इरिटेट करणं, पण कधी रागवायची नाही. आणि माझी मस्ती सुरूच असते आणि आजी पण त्याच लेवलनी मस्ती करायची. आणि कधीच ती असं म्हणाली नाही आहे की अरे मी सिनियर आहे. ती आमच्यासोबत लहान बनून राहायची आणि मोठ्यासोबत मोठी बनून राहायची. तिने बऱ्याच गोष्टी मला शिकवल्यात आयुष्याच्या, आणि बरंच काही मी सुद्धा तिला शिकवलं. सो आमचं असंच असायचं नातं. हो, जेव्हा हे कळलं की ती नाही आहे तेव्हा खरंच खूप मोठा शॉक बसला होता आम्हाला सगळ्यांनाच, मलासुद्धा. कारण कधी हे एक्सपेक्टेड नव्हतं. ती हल्लीच 2 दिवसाआधी मला सांगून गेली की मी येते आणि फक्त बातमी आहे. सो पण आजीचं एक होतं, ती नेहमी हसायची. तिला म्हणजे तिच्याकडनं एक शिकण्यासारखं हे आहे ना की तिला खूप पेन होतं फिजिकली, पण गुडघे दुखतात किंवा पाठ दुखते किंवा ती हॉस्पिटलमधून येते किंवा ती आजारी असते, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असायची. ती नेहमी हसत राहायची. शूटिंगवर उशीर झालं असेल, तिला बसावं लागलं असेल, ती कधीच तिला मी असं रडताना नाही पाहिलं आहे की अरे मला दुखताना मला जायचं आहे. ती नेहमी हसत राहायची. सो ही एक गोष्ट मी तिच्याकडनं शिकलो आहे की आयुष्यात काहीही झालं तुम्ही हसत राहा, कारण जे काही दुखणं आहे, जे काही आहे ते टेम्पररी आहे. ऑब्वियस आयुष्यसुद्धा टेम्पररी आहे. सो तुम्ही जितके हसत राहाल, तुम्ही जितकी स्माईल कराल, तुम्ही लोकांना जितकं हसवाल, त्यांना तुम्ही आनंदात ठेवाल, तेच शेवटी लोकांच्या लक्षात राहणार आहे. आजी
मला असं अजिबात वाटत नाही की तू नाही आहेस, तू इथेच आहेस, तू आमच्या सोबतच आहेस आणि तू आमच्या सोबतच राहणार आहेस. बघ गजब झाला देवाचा, खरं आहे. थँक्यू सो मच. तर आता माझ्या बरोबर आहे विमल. आता आपण तिच्याकडून ऐकूया पूर्णाजीचे काही किस्से, तिच्याबद्दल काही आठवतंय का, आम्हाला थोडं सांग ना. तिच्याबद्दल तर खूपच आठवत आहे. म्हणजे असं अजून तरी आम्हाला बिलीव्ह होत नाही की आजी आमच्यात नाही आहे म्हणून. कारण की ती जे फोटो बघताना किंवा काही तिचे व्हिडिओ बघताना तिची खूप आठवण येते आणि असं वाटतं की ती आहे आता काही दिवसांमध्ये परत येईल. पण माझी ना तिची एक अशी आठवण आहे, कारण की ना आमच्या आजीकडे ना खूप काही खायला असतं. म्हणजे आपण कधी तिच्याकडे गेलो ना, आजी काय आणलं तर मला ना खूप भूक लागते, म्हणजे अशी इच्छा होते काय खायचं वेगवेगळं. तर काय झालं की अरे आज आजीने काय आणलं असेल, तर आजीकडे जाऊन आजी काय आणलं आहे, तर आजीने आप्पे आणलेले असतात. आणि ती कधी ती फेवरेट माझी ना खिचडी घेऊन येते, साबुदाण्याची खिचडी. त्या आजी त्यांच्याकडे काम करतात, त्या खूप सुंदर बनवतात. तर ते माझ्यासाठी ती स्पेशल डब्बा आणायची की विमल तुझ्यासाठी त्या हिने पाठवल्या, मला खूप आवडायचं ते. माझी आजी माझ्यासाठी चालत होतं, म्हणजे खाण्या इतपत नाही पण तिच्याकडनं ना शिकण्यासारखं पण खूप होतं. आजी आमची काम करताना ती मला नेहमी म्हणायची, बघ आता मी वाचलेलं आहे वाचन, पण माझी वाक्य तू पाठांतर कर, कारण की ते लक्षात राहतं ना, मग मला पटकन सांग काय राहिलं तर, अशी मग ती हाताने खुणा करायची. आणि तिची आठवण एक म्हणजे तिचं काय व्हायचं, बोलता बोलताना ती डायलॉग अशी विसरली ना की ती मध्ये हे म्हणजे तिचा इशारा असायचा की मला आता पुढचं सांगा. हां मग असं आहे, हां मग मुलांनो असं. त्यामुळे तो खूप मजेशीर वाटायचं म्हणजे मला ते करताना. आम्ही एकत्र, आजी मागे जेव्हा आजारी पडलेली तेव्हा आम्ही दोघी गेलेलो तिच्या घरी. तर तिच्या घरी एक तिला हेल्प म्हणून एक होती आजी. तर तिला ती आजी म्हणायची बरं का, आणि म्हातारी म्हणायची किंवा माझी म्हातारी म्हणायची, आणि जी तिच्यापेक्षा वयाने लहान होती. तर त्या कृष्णाला, तर त्यांचा एक मला किस्सा सांगावासा वाटेल याने की त्यांना ऐकू कमी यायचं. तर आजी इतकी वैतागायची त्यांच्यावर, आणि बघ आता कसं करते, बघ गप्पा कशा मारते, बघ तिला काहीतरी सांगायचं. तर ते खरंच त्या आजींना खूप सांगायचं असायचं की सिरियलमध्ये काय घडतंय, किंवा ऐकू कमी यायचं. पण आजी ते म्हणायची, बघ तिला ऐकू येत नाहीये पण एक्सप्रेशन्सवरून आणि लिपवरून ती ओळखते की त्यांना काय चाललंय. म्हणजे तुम्ही आमचे फोटो बघितले ना आजीच्या घरी गेलेल्या, त्या फोटोच्या एक्सप्रेशन वरून तुम्हाला वाटेल आम्ही अरे हे का असे वेड्यासारखे असतात. ऍक्च्युली ते मागे किस्सा चालू होता की बहिलं काय चाललंय हे टाकते ते फोटो टाकते. म्हणजे मग ते एक्सप्रेशन आपण हसत होतो, बद्दल लोकांनी असे का असतात. तर ते किस्सा होता त्या कृष्णा आजीचा की त्या आजी, आमची पूर्ण आजी म्हणजे आपण एकत्र गेलेलो. मला ते एक आठवतं की त्या आजी बरोबर आजीला आम्ही खास भेटायला गेलो आणि तेव्हा मज्जा केली. तेव्हा आम्ही पण खायला घेऊन गेलेलो. आपण दत्तमधून स्नॅक्स घेऊन गेलेलं, खायला घेतलेलं. आणि त्यांनी काय बनवून दिलेलं, त्यांनी ना खिचडीच बनवलेली वाटतं ना, साबुदाण्याची खिचडीच बनवली होती. काहीतरी हेच होतं, शुक्रवार होता का काय, उपवास होता, गुरुवार होता, गुरुवार मार्गशीर्षातला गुरुवार होता. त्यामुळे असा आमचा किस्सा आहे. आता माझ्या बरोबर आहेत सुभेदार फॅमिलीचे बाबा प्रताप, म्हणजे अतुल दादा. आम्हाला ज्योतिताईंचा किंवा पूर्णाजीचा एखादा किस्सा सांगा ना प्लीज. पूर्णाईचा काय किस्सा सांगायचा, पूर्णाईनेच एक किस्सा बनवला आता अचानक. पूर्णाई म्हणजे अशी कायम उत्साहाने भरलेली अशी व्यक्ती होती. आणि तिच्या आठवणी काय सांगायच्या, खूप आठवणी आहेत. आम्ही 2.5-3 वर्ष जवळजवळ एकत्र काम करतोय. आईसारखंच प्रेम करत होती आमच्यावर आणि खूप आठवणी आहेत. पण मी ॲक्ट्रेस म्हणून तिची एक आठवण सांगतो. आम्ही शूटिंगला सुरुवात केली आणि पहिल्याच एक 8-10 दिवसात, म्हणजे ती ॲक्ट्रेस म्हणून किती मोठी होती हे सगळ्यांना माहितीच आहे, पण आम्ही त्याचा अनुभव घेतला असा. तर तिला वयोमानाप्रमाणे थोडंसं डायलॉग्स आठवायचा वगैरे प्रॉब्लेम होता आणि एक खूप मोठा संवाद असा लिहून आला होता आणि हिला काही तो पाठ झाला नव्हता. आणि ह्या बाईने टेकला म्हणजे क्लोजसाठी म्हणून उभी राहिली आणि आमचा असिस्टंट डिरेक्टर आहे तो तिला एक वाक्य सांगत होता आणि ती जे काय इमोशन्स होल्ड करून जे काय देत होती ना, मग आम्ही सगळे असे चकित झालो बघून.
म्हणजे मी तिचा टेक संपल्यावर तिचे पायच पकडले. म्हटलं ज्योतिताई काय कमाल आहे तुझी ही, म्हणजे हे जे काय टेक्निक आहे तू आम्हाला शिकव. तर ती म्हणे काय नाही रे असं होऊन जातं ते. तिने स्टाईलमध्ये तिने सगळं केलं. तर ती ॲक्ट्रेस म्हणून खूपच मोठी होती, माणूस पण खूप छान होती. सारखं काही ना काहीतरी आपलं खायला आणून दे, गप्पा कर. तिच्यापेक्षा अर्ध्या वयाची आमच्याकडचे तिचे को आर्टिस्ट आहेत मुलं, त्यांच्याबरोबर पण अगदी मित्राच्या नात्याने टाइमपास कर. खरंच गोड बाई होती एकदम. आणि सारखं म्हणायची, म्हणजे आणखी एक आठवतं, म्हणजे काहीतरी आमच्या घरातले कुठले तरी सण समारंभ काहीतरी असले की कायम म्हणायची, अरे त्या प्रतापला काहीतरी द्या रे, आता त्याच्या अंगठी तरी द्या, नाही तर त्याच्या गळ्यात एक साखळी तरी टाका. मी हे एवढे दागिने घालून बसते आणि याच्याकडे काहीच नसतं. म्हणून एकदा तिने जबरदस्ती मला अंगठी घालायला लावली होती. मलाच पर्सनली आवडत नाही, पण तिने मला जबरदस्ती नाही तू आज तू अंगठी घालायला जाऊ म्हणून तिने अंगठी घालायला लावली. प्रत्येक वेळी प्रत्येक सणात, आता सुद्धा सण येतील तेव्हा मला ती आठवण येणारच तिची. तर अशी आमची गोड पूर्णाई आम्हाला सोडून गेली. काय करायचं, ईश्वर इच्छा बोली अशी. तर माझ्या बरोबर आहेत आता आमचे सर्वा सचिन गोखले सर. ते आजीबद्दल काय म्हणतायत, काय सांगतायत ऐका. आमची आजी एक तर सगळ्यात पहिले म्हणजे एवढ्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर काम करायला मिळणं आजीसारख्या माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. तिच्याकडनंच मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या खरं तर. आणि म्हणजे गंमत अशी आहे ना तिची की एक तर आमच्या सेटमध्ये भयंकर टाईमपास चालायचा, मजा मस्ती, सगळेजण हसाहसी आणि हे. आणि आजीला ट्रान्सफॉर्मेशन जे असायचं ना आजीचं, रोलिंग ॲक्शन म्हटल्यानंतर की ती एका सेकंदाच्या आत, म्हणजे तिचा इकडे हसणं खिदळणं चालू असलं तरी तिचा जर इमोशनल सीन असेल किंवा पूर्णाजी नावाचं जे कॅरेक्टर होतं ते तिचा जो ऑरा होता, तर ते म्हणजे इकडे दिसणारी आजी एकदम टाइमपास वगैरे दिसायची आणि कट्टू ती एकदम फ्रॅक्शनमध्ये तिचं पूर्णाजीच्या ऑरामध्ये ट्रान्सफॉर्म व्हायची. हे म्हणजे भयंकर, म्हणजे इतकं इझी आणि इतकं पटकन ट्रान्सफॉर्म होणं मी खरंच पुढे बघितलं नव्हतं. आणि वाक्यांमधली रिॲक्शन आणि ॲक्शन रिॲक्शन, म्हणजे मी तिला असा मॉनिटरवरनं सीन झाला की मी तिला अशी पप्पी द्यायचो, आजी असं म्हणून मी तिला फ्लाइंग किस द्यायचो. तर कारण मॉनिटरमध्ये दिसायचं तिच्या डोळ्यांमधनं ते एक्सप्रेशन जे चेंज व्हायचे, काबिले तारीफ आहेत. पण ते मी खूप सिनियर आर्टिस्ट जे आहेत त्यांच्याकडनं शिकणं जे काय असतं ते हेच असतं की कशा पद्धतीने आपण या गोष्टी करायला पाहिजे. आणि खरंच म्हणजे खूप कमी आर्टिस्ट असतात जे इतक्या पटकन इतक्या सहज एक्सप्रेशन्स देऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट अजून एक असं जे म्हणजे आता मंदीचा किस्सा, म्हणजे आमची आजी काही झाली ना तरी तिची ज्वेलरी सोडायची नाही. म्हणजे तिच्या आयुष्यात काही घटना घडत असल्या तरी तिला एक ते आवडायचं, तिला तो ऑरा जपायला आवडायचा त्या कॅरेक्टरचा. मी नेहमी तिला असं म्हणतो, अगं आजी हे काय, आता तू हे काय घालतीयस आता हे असं. अरे पण ती पूर्ण आजी आहे ना, ते पूर्ण ट्रस्ट आहे ना तिचं, ती तर त्याचं ऑरा आहे ना, सुभेदार आहे ना. तर म्हणजे ती ज्या पद्धतीने कन्व्हिन्स करायची ते खरंच गमतीशीर आणि खूप धमाल असायची तिच्यावर काम करायचं. सायलीचा एक सीन होता आणि सगळेजण असतात आणि सायली जाते आणि सायली पूर्णाजीला जाऊन एक पप्पी देते जोरात. तर मी ना असा डिझाईन करत होतो सीन की बाबा सायली तू कशी येशील, मग तू कसं आजीला धरशील आणि मग कशी तू पप्पी घेशील. हां, तर मी पप्पी देण्याची फक्त ॲक्शन केली आणि मी मागे गेलो. तर आजी म्हणाले काय रे एवढंच काय. तर तिला असं अपेक्षित होतं की मग मी गेलो बिंदास आणि मग मी तिची एक मस्त छान पप्पी घेतली आणि ती खुश झाली एकदम खुश झाली. अशी आमची आजी होती. तर आता मी आहे संजू बरोबर, जी आजी बरोबर खूप रील्स टाकत होती मध्ये आणि खूप छान छान मेमरीज आहेत तिच्याकडे आजीबद्दलच्या. तर आम्हाला मेमरी सांग ना एखादी, किंवा किस्सा किंवा काही आजीबद्दल. किस्सा म्हणजे आम्ही सकाळी जेव्हा रेडी करायला जायचो, पहिला तर मीच रेडी करायची ना, माझ्याबरोबर जी माझी असिस्टंट आहे ती काजल. तर आमची भांडणं व्हायची
की हा तुला काजलच हवी आहे. आणि म्हणजे आमचं म्हणजे मी भांडायची ज्या ह्याच्याला ना की असं वाटायचं की मी गेल्या जन्माची तिची मैत्रीण आहे. म्हणजे तिला म्हातारी आयटम असं वगैरे बिंदास बोलायचं, कारण की आमच्या दोघींचं जे नातं होतं ना की मैत्रिणीचं होतं, आजी नातूचं नव्हतं. आणि एक किस्सा असा आहे की एकदा तर मी माझ्या आईकडून लाडू बनवून आणले होते आणि ते मला माहिती नव्हतं की तिला आवडेल नाही आवडेल, पण मी आपले सहज घेऊन आले. तिला एखादा खायला दिला, पण कुत्रे तुला मला काही अजून आणता येत नाहीत, मी काही तुला पैसे दिले नसते का असं वगैरे अशी बिंदास बांधायची. मग एक दिवस मी आणून दिला वगैरे. फक्त नंतर असं झालं की बाबा राहीलच ते द्यायचं. आणि दुसरी गोष्ट जर रीलचं म्हणायला गेलं तर असं बोलतो होतं आम्ही आपलं सहज म्हटलं बघू आजीला जमतंय का, या आजी बरोबर मला जमतंय, कारण माझ्यापेक्षा मोठी आर्टिस्ट तीच आहे. सो आजीला म्हटलं चल ना आजी करूया ना, चल ना. म्हणजे आजी बोलायची अगे मी गाडवे तुझ्या वयाची आहे का, ढोले वगैरे ते सगळं बोलून मोकळी व्हायची मला. बरं ह्या दोघींनी रील टाकलं होतं आणि त्याला मी लाईक नाही केलं तर आजी मला ओरडली की काय तेव्हा म्हणाली की काय आमच्या रीलला लाईकच येत नाही. तर मी म्हंटल होतं आजी मी बघितलेत रील, पण काहीतरी कामात होते. आणि तिचं असं असायचं की लाईक कर ना, मग बघितलं म्हणजे काय असं थोडे असं म्हणजे भांडून ती लाईक काढून घ्यायची की आम्ही एवढी मेहनत केली त्या गोष्टीसाठी. किंवा ती माझ्यावर चिडायची पण की ना तू मध्ये आम्ही रील करायचो आधी स्टार्टिंगला, पण त्याच्यानंतर ती आजारी पडली आणि मग थांबला आणि मग मी पण प्रेग्नंट होते, त्यामुळे मग ते सगळं जमलं नाही. पण याच्यानंतर संजू मात्र तिच्या बरोबर छान छान तिच्या माझ्याकडून ती रेडिओ नाही घ्यायची, पण माझ्याकडून ती रील म्हणून घ्यायची. ते रील्स नक्की तुम्ही जाऊन बघा इंस्टाग्रामवर, खूप छान. आणि आजीचे एक्सप्रेशन्स म्हणजे तिच्याकडून शप्प सांगते जेव्हा पण रील बनवून आजी मला स्टेप सांगा. ती मला येतं, पण ते ज्या काळातले जे तिचे स्टेप वगैरे हावभाव वगैरे ते तुम्हाला रील मध्ये कळतील की बाई ही पाचची काय नसते आणि पुढची काय नसते. म्हणजे नाचता मला येतं, पण तिचं ते एक्सप्रेशन जे होते भाव खाऊन हो ती म्हणजे अशी दाखवायची नाही तू असं कर. एकदा तर एका रीलचं असं झालं की मला नाही आवडलं, म्हणजे आजी हा मला नाही आवडला, हा मला आवडलाय, हा स्वतःचं तोंड चांगलं दिसलंय ना, मग लोक तेच कमेंट करत ती चांगली नाचली आणि मी चांगली. मुलं अगं आजी असं नाही, मग ते चांगलं नाही ती स्वतःच चांगलं झालं तू स्वतःच रील टाकते माझे टाकत. म्हणजे असं आमची चांगली मैत्री गोडवा वगैरे छान. ते रील्स नक्की जाऊन बघा तुम्ही इंस्टाग्रामवर संजूच्या पेजला. मी वाटलं तर आजीसाठी बघा, माझ्यासाठी नका बघू, कारण की ही माझी आठवण म्हणून लाचची राहिलेली आहे ती, आणि ती खूप आवर्जून लोकांनी बघावी मला खूप इच्छा आहे. आता माझ्यासोबत आहेत चेतन दादा, जे प्रोडक्शन मॅनेजर आहे, ज्यांनी मेन म्हणजे आजीला सांभाळलंय. तिच्याबद्दल काय किस्सा आहे आम्हाला प्लीज सांगा. आजी सकाळी यायची तेव्हा मी आजीच्या मेकअप रूममध्येच बसून असायचो, आणि मी मेकअप रूममध्ये ह्यासाठी बसायचो कारण का ती खूप हळूहळू मेकअप करायची, हेअरचं पण खूप हळूहळू करायची. तर मला तिच्या जवळच बसून राहायचं, कारण का पटकन तिला सेटवरती घेऊन जायला लागायचं मला, आणि परत संध्याकाळी तिला लवकर पण सोडायचं असायचं. तर त्याच्यामुळे मी खूप तिच्या पाठी लागून, ती आली जशी गाडी घेऊन तशी आली, तिला उतरायला 15 ते 20 मिनटं लावायची. मग तिकडनं मी तिला मेकअप रूमपर्यंत आणेपर्यंत माझा जो टास्क होता, तर आठवण तर खूप येते. त्या दिवशी आम्ही केक पण कापला महासंगमचा, तर मी केक आजीचं नावाचं एक केक मी साईडला जाऊन ठेवलं तिकडे. आता काय आठवणी रोज मला आठवते, कारण का मी तिच्याबरोबर भरपूर वेळ काढायचो. आणि ज्या दिवशी ती 11 ते 15 नाही म्हणून आम्हाला बोललेली मी पुण्यात जाणार आहे, तर 10 तारखेला ती माझ्याबरोबर बसून तिकडे आम्ही नाश्ता केला एकत्र, आणि गाडीतच बसून आम्ही नाश्ता केला. आणि 10 तारखेला मला ती बोलली चल चेतन मी जाते. मला ती चेतन म्हणून नाही बोलायची, चेतच बोलायची. आणि 10 तारखेबरोबर माझ्यावर तिने 6:30 वाजता नाश्ता केला. मला बोलली मी चेते 11 ते 15 नाही आहे, मी 16 तारखेला शूटला आहे. मी बोललो ओके आजी चालेल. तर अशा सगळ्या आठवणी होत्या, आणि आता पण आठवण खूप येते, वाटत नाही. आता पण मी मेकअप रूममध्ये आलो, मेकअप रूमच्या बाजूला आलो, त्या रस्त्यावरती आलो, सेटवरती आलो, तर रोज मला आठवण पण येते. काय करणार, आता आम्हाला सोडून गेली आमची आजी. तिच्याबरोबर ॲक्च्युली खूप वेळ आम्ही स्पेंड केलेला. ॲक्च्युली चेतन दादांनी जास्त, कारण की तिला शूटवर रॉ पासून ते त्या मेकअप आणि कॉस्ट्युममध्ये घेऊन येणारे मेन हेच होते, तर त्यांना का नाही आठवणार, तर त्यांना ते जास्त मिस करत असते. तर आहे हा त्यांचा किस्सा. आता बघू आणखीन आपल्याकडे नील आहे, नील मेकअप करायचा ना आजीचा, नीलला विचारूया तिच्याबद्दलचा एक छान असा किस्सा.
तर जिला मेन हँडल करायचा असा नील, जिला सजवायचा, जी स्क्रीनवर छान दिसायची आजी, तो आमचा मेकअप दादा नील. त्याच्याकडून आता आजीचा एक किस्सा ऐकूया. सो आजीचे तसे किस्से सांगायला गेले तर खूप आहे, पण तरी जर मेकअप रूमचं सांगू तर आमच्यासोबत म्हणजे आर्टिस्ट म्हणून असं फिलिंग तर होतीच, बट ठीक आहे. पण ते आमच्यासोबत पण खूप यंग बनून राहायचे. आणि जर आजी जशीच रूममध्ये यायची सो आमचं म्हणजे मेकअप तर व्हायचाच, पण मेकअपसोबत एक तासभर मस्ती पण चालायची. मस्तीच्या सोबत आमचं सगळं व्हायचं. त्याच्यामध्ये आजीचे फेवरेट डिस्कोवाले गाणे, शबालावाले एकदम, सो त्यांना ते खूप आवडायचं. आणि मेकअप म्हणजे असं कधीच वाटलं नाही की हा एक आर्टिस्ट आहे, खूप असं शांततेने सिनियरिटीने काम करायचं. ते सिनियर तर होतेच, पण जे आमच्यासोबत मस्ती करायचे सो ती सगळी फिलिंग, ती एक तास तर आम्ही फिलिंग आहे ना ती सोडून टाकायचं. फक्त मस्ती करा, काम करा, हां रेडी करा. सेटवर गेल्यावर हां ठीक आहे चालेल, पण त्या एक आठवण येईल की सारखा ते नोज कटिंग, त्याला नोज कटिंग खूप शार्प लागते. सो ते सतत त्याच्यासाठी आवाज आहे ना नीलू नीलू नीलू, सो नोज कटिंगसाठी त्यांना हवं असतो. बाकी टचअप असं काहीच नसायचा, पण नोज कटिंग जेवढी व्हायची तेवढं ते दिवसभरामध्ये टचअप पण नाही व्हायचा. सो ती एक आठवण आहे. आता आठवण राहिली आहे की आमचा बेस प्लेट पण तो तसाच उगीच पडू नये. आता त्याच्यामध्ये जो आमचा एनजी असतो नोज कटिंगसाठी तो तसाच आहे, म्हणजे तो हर एक 15 दिवसांनी खाली व्हायचा, एमटी व्हायचा. बट आता नाही, आता तो महिना, 3 महिना, 2 महिना तसंच राहणार. सो येते त्या रूमच्या आसपास फिरली तरी आजीची आठवण एक असते. ती वेटिंग, हां गेटमधनं येणार, त्यांची एंट्री, मग त्यांचा वॉक, सो सगळं इकडेच व्हायचं. सो आता ते फक्त एक मेमरीसारखंच राहिलं आहे, बाकी काय नाही. बट खरंच आजीची आहे आठवण तर येतच राहणार. आता माझ्याबरोबर आहे ऋषी, जो आजीचा प्रॉक्झी होता. आजीला प्रत्येक तोच सांगेल काय तो आजीला मदत करायचा. आणि आजीचा एखादा किस्सा सांगा. आजीचा किस्सा म्हणजे रोजच खूप किस्से असायचे आजीचे माझे. तर आम्ही म्हणजे माझी आजीला कधी मी पाहिलं नाही, ज्या माझ्या खऱ्या दोन्ही, पण ज्योती आजी माझ्यासाठी खरंच आजी होती. आणि आमचं रिलेशन खूप घट्ट झालं होतं सेटवर. कुठलाही सीन असला तर ती आधी आल्या पहिलं वाक्य सेटवर हे तर की ऋषी आलाय काय, ऋषी आलाय माझ्या जीवात जीव व्हायचा. आणि माझं पण असं व्हायचं की आजी कधी आले काय, आता मग चला तिला जाऊन भेटा, म्हणजे रूममध्ये जाऊन बसा. आणि बरेचदा ना आजीला खरं तर थोडा उशीर व्हायचा रेडी व्हायला. आणि मग सगळे म्हणायचे ऋषी जा ऋषीच आणू शकतो. मग कधी कधी आजी रेडी असायची आतमध्ये, पण तिने ना काहीतरी खाऊ आणलेलं असायचं. आणि मग ती म्हणायची ऋषा बस रे इथे जाऊ आपण. आणि मग ती म्हणायची ए पाजी माझा डबा उघड. मग त्या डब्यातलं काहीतरी पहिलं ती मला देणार आणि मग म्हणायची की आत्ता जाऊया आपण खाऊन झाल्यावर. पण ती सेटर कधी सांगायची नाही की आम्ही जरा ह्या गोष्टी उशीर झाला. किस्से होते. आणि खूप मजा यायची आजीबरोबर काम करताना. आजीला पूर्ण डायलॉग्स ऋषीच सांगायचा. पण हां म्हणजे मी फक्त प्राऊंड करायचो, पण ते इमोशन वाईज आजीने खूप बेटर लेवलला उचलून ती हे करायची, ॲक्ट करायची जसं नाही. त्या खूप आठवणी होत्या. तर ही आहे आमची काजल, जी करायची आजीचे हेअर. तिला काहीतरी सांगायचं आहे. मैं उनके बारे में क्या बोलूँ, मैं तो आजी नहीं बोलती थी, मैं दादी बोलती थी. लेकिन सच्ची में दादी बहुत ही अच्छी थी, चटपटी थी सबसे. और सेट पे आने के बाद सबको मतलब इतना हंसा के रखती थी ना, मैं क्या बोलूँ. मैं सच्ची में बहुत ही मिस कर रही हूँ मैं दादी को, और मिस करती रहूँगी हमेशा. उनका कुछ किस्सा वगैरह कुछ है? किस्सा हेयर का क्या करती थी? हेयर कैसे उनको हाइट चाहिए, थोड़ा सा भी 19-20 होता था तो काजल नहीं काजू करके बुलाती थी मुझे. सबसे सच्ची में बहुत ही अच्छी थी. अभी दादी को मैं क्या बोलूँ, अच्छे रहे, ऊपर वाला अच्छे रखे उनको भी उधर जाके, और सबको हंसाते रहे. याद रहेगा. आई मिस यू दादी. आजीच्या नोज कटिंगला जबाबदार असा हा माणूस आहे धनंजय, ज्याचं आजीने नाव ठेवलं होतं धन्नो. तर धन्नो, आजी के बारे में बता. आजी मुझसे बहुत प्यार करती है, हम भी बहुत प्यार करते थे. और आजी के साथ काम करके बहुत मज़ा आता था.
वो एक्चुअली मेरे को, मेरा नाम धनंजय है लेकिन वो प्यार से धनु बुलाती थी। मुझे बहुत अच्छा लगता था। ऐसा कुछ हुआ, हम लोग शूटिंग किए, 2-4 दिन में कुछ बैड न्यूज़ आया। ऐसा नहीं लग रहा था कि अभी ऐसा न्यूज़ आएगा। बहुत अफसोस लग रहा है, बहुत दुखी हूँ मैं। बहुत प्यार करती थी हम, आज हम लोग के बीच में नहीं रही। सोचे ही नहीं सच में ऐसा हो जाएगा, कभी सोचा नहीं था। दादी ऐसा अचानक से चेकअप के लिए गई, फिर वापस ही नहीं आई। आज भी हम लोग जब भी अभी भी शूट लगता है तो अजी की याद आती है। उनकी एक ही बात धनु धनु याद आती है। जब भी सेट पर आती थी धनु धनु चिल्लाती थी कि नोच करने के लिए, आईब्रो करने के लिए। तो बहुत मिस कर रहे हैं, बहुत मिस करते हैं। और करने के बाद क्या, जब भी हम लोग का मन भी, मूड भी नहीं है काम इतना, बहुत याद आ रहा है कि आप सेट हो। बहुत क्या बोलेंगे, बहुत दुखी हूँ, बहुत दुखी था मन मेरा। कसा वाटला ब्लॉग? आय थिंक तुम्हाला आमच्या सगळ्या इमोशन्स किंवा जे जे आम्हाला वाटतंय तिच्याबद्दल हे पोहोचलं असेल. खूप कमी वेळात जितकं जास्त सांगता येईल तेवढं खूप लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्यासाठी ती खूप इम्पॉर्टंट होती. 3 वर्ष एखाद्या व्यक्तीबरोबर इमॅजिन करा, 12-12 तास आपण काम करतो आणि आमचं कॉर्पोरेट जॉब नाही, वी आर आर्टिस्ट, फ्री माइंडेड पीपल. तर प्रत्येक इमोशन्समधून जात असतो आम्ही प्रत्येकाच्या. तर त्याच्यामधून आमच्याबरोबर आजी होती पूर्ण वेळ. त्यामुळे शी वॉज माय फॅमिली आणि ती मला प्रत्येक गोष्टी मध्ये मदत केलेली आहे. तिची मुलगी पण प्रेग्नंट होती, मी पण प्रेग्नंट होते. तर तिची जर्नी आणि माझी जर्नी कशी सिमिलर आहे, कसं तुम्ही मुली ऐकत नाही, कसं तुम्ही काही करत नाही, हे सगळं मला आजी बोलली होती. असंच प्रत्येकाला पण तिने खूप गोष्टी काही सांगितलेल्या आहेत, इन्स्ट्रक्ट केलेलं आहे, सजेशन्स दिलेले आहेत. आमच्या सगळ्यांच्या मनात पूर्ण आजी खूप जवळ आहे, राहील आणि ती आहे, आमच्याकडे बघते आहे. आणि ही सिरियल अशीच आम्ही तिच्या आठवणीमध्ये करत राहणार आहोत. ऑगस्ट हा महिना ॲक्च्युली गणपतीचा महिना असतो आणि तो महिना असा जाईल आणि असा इतका घाई गडबडीत जाईल. महासंगम होतं, बरंच काय घडत होतं. हे दरवर्षी आम्हाला लक्षात राहील प्रत्येकाला की या दिवशी 16 ऑगस्ट रोजी आमची आजी आम्हाला सोडून गेली. तर तिच्या आठवणीत आम्ही नक्की काही ना काहीतरी करू. 900 भाग आता रिसेंटलीच पूर्ण झाले. तर एव्हरीबडी वॉज लाईक हे केलं पाहिजे का सेलिब्रेट, पण तिलाच हे हवं असेल मे बी. तर कारण की शी वॉज व्हेरी यंग हार्टेड पर्सन. सो हळूहळू मी एक टप्पे पूर्ण करतोय, पण तिची आठवण आयुष्यभर येत राहील आणि आमच्या सगळ्यांच्या जवळ, स्पेशली माझ्या जवळ, कारण की ती माझी आजी होती. आम्ही जास्त टाईम स्पेंड केलेला आहे आणि आय वॉज ऑलवेज विथ हर. मी नाही तिला कधी टोकलं किंवा हे खाऊ नको ते खाऊ नको मी कधी नाही सांगितलं, कारण की मला तिच्यामध्ये माझे बाबा दिसायचे. कारण की माझे पप्पा जवळ नव्हते आणि दे आर, म्हणजे माझे बाबा आणि आजी सिमिलर एजची आहे. त्यामुळे मला असं झालं होतं की माझ्या बाबांना मी कधीच कोणत्या गोष्टीला थांबवू नाही शकणार. सो मी आजीला खूप सपोर्ट केला रादर की खा गं काही नाही नऊ. तर ते मे बी मला कधी रुखरुख लागते. असो, मी कन्क्लूड करते हा ब्लॉग. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.